आहे? नाही, मी तिथपर्यंत जाणार नाही आहे. थोडंसं अलीकडे माझं कॉलेज आहे, तिथपर्यंत तुम्ही जा, तिथपर्यंत सोडतो मी तुम्हाला. मागे बसा आणि पुढे माझी पुस्तकं आहेत ना. चालायचं मग. ओके ओके. कुठं असता तुम्ही? तुम्ही काय म्हटलात का? मी इथेच असतो कॉलेजला. इथं म्हणजे कुठं? इथं म्हणजे जाम फाट्यावरती. थोडं पुढं गेलं की उजवीकडे जाम कॉलेज आहे आमचं. पगार भारी ना कॉलेजला? खूप कसला आहे, मी रिटायर झालोय. इथे नोकरीला कॉलेजला काम करतोय मी. चालतंय आपलं कसं त्याला काय. मॅडम तुम्ही कुठे असतो? मी नगरला असते, कोर्टामध्ये. नगरला कोर्टात? हो. वा. मग इकडे कुठे चालला आता? तुम्हाला तर 11 वाजता कोर्टात जायला पाहिजे ना, मग इकडे कुठं? हो, जरा काम आहे कोर्टाचं. नोटीस बसवायला चालले मी. कुठं? वाडी. मराठवाडी. हां हां. अहो मग शिपाई नाही का कोर्टामध्ये? त्याने ती कामं करायची ना. शिपाई वगैरे आहे, पण मग? आता आपल्याला काम सांगितलं ना, मग आपण करायचं. आपल्याला काय, हां म्हणजे सांगितलेलं काम करायचं आपण. कोर्टा पुढे बोलता येत नाही काय नाही. बरोबर आहे. मॅडम तुमचे मिस्टर काय करतात? तो मिस्टर तोफ खाण्यात आहेत माझे, पोलीस. पोलीस तोपखान्यामध्ये? अहो तोपखाना पोलीस स्टेशनला माझा मित्र पी आय आहे. हो का? हां. मराठवाडीला सोडताय का? अहो मॅडम मी इतकं पुढे नाही जाणार हो. मराठवाडीच्या अगदी अलीकडेच माझं कॉलेज आहे, तिथून मला वळायचं आहे. पण थोडंसं पुढं सोडा की. नाही मॅडम, मला कॉलेज आहे, तिथे माझी मुलं वाट पाहत असतील, ऑफिसचं काम थांबलेलं आहे. सोडा की थोडंसं आमच्यासाठी. हे बघा, मला अर्जंट काम आहे थोडंसं. दुपारी परत कोर्टात जायचं आहे. हे बघा मॅडम, तिथं अलीकडे मेहकरी आहे. मेहकरीला रिक्षा, बस तुम्हाला काही पण मिळेल. तुम्हाला तिथून सहज जाता येईल की. चला ना पण सर. हे तुम्हाला तिथपर्यंत सोडतो मी, चालेल का? बरं, बघू. बरं ठीक आहे. एकटेच असता का सर तुम्ही? नाही हो, मला एक बायको आणि 2 मुलं आहेत ना. दुसऱ्यांना काय 2-2 बायका असतात का? अहो मॅडम मी माझं सांगितलंय. मुलं किती आहेत? 2 मुलं आहे मला. हा. मुलीचं लग्न झालं आणि मुलगा आत्ता 1-3 महिन्यापूर्वी कंपनीत जॉबला लागलाय का. महालावर येता का तुम्ही कधी? नाही तसं काही काम पडत नाही महालावरती बरं का. पण समजा एखादा चांगला कार्यक्रम तर आम्ही सगळं ग्रुपनं येतोच की. हो, मी पण तिथंच राहते. बरं. सर पाणी प्यायचंय का? नाही नको, पाणी नको. का? नाही मी घरचं पाणी पितो, बाहेरचं पाणी पित नाही मी. बाहेरच्या पाण्यावर विश्वास नाही वाटत तुमचा? हो तसं नाही मॅडम, घरी ॲक्वाचं पाणी असतं ना, ते ॲक्वाचं पाणी पितो मी. आता बाहेरचं पाणी कसलं असतं काय कळत नाही ना, म्हणून. पुढे येत आहे ना सर? पुढे कुठं? पुढं सोडा की थोडंसं. मराठवाडीला? हो. नाही वेळ मॅडम, नाही सोडा तस- की सर प्लीज. नाही मला जायचं. हे बघा आता मेकर आलंच आहे, तिथे मी गाडी थांबवतो
आणि तुम्ही तिथं उतरा, चालेल? बरं पुढच्या फाट्यावर चला आणि तुम्हाला जिथं वळायचंय ना तिथं मला सोडा. माझ्या कॉलेजच्या तिथे ना? हो. ठीक आहे, ओके. मॅडम आता मी तरी आलोय. तुम्हाला इथून मिळेल काहीतरी? मी थांबू की इथे? नको, मग चला पुढं थोडस. मग ते माझ्या कॉलेजपर्यंत तसंच करावं लागेल मॅडम. तुम्हाला जिथून वळायचंय ना सर बरं, तिथं त्या कोपऱ्यावर सोडा की मला. ठीक आहे. इकडे आता भरपूर धाबे झाले का? नाही का, सगळे धाबेच धाबे इकडे पण. आता काय जो छोटं धाबे टाकतो. तुम्ही जाता का सर धाब्यावर कधी? नाही हो मॅडम, ते काय बरं का, धाब्यावरचं खाणं खूप स्पायसी असतं आणि त्यात मी पूर्ण शाकाहारी ना. नाव काय सर तुमचं? जोशी. वाटलंच मला. पण सर बरेच जोशी खातात हो. हो खात असेल पण मी खात नाही. हे बघा इथे देवीचं देऊळ आहे आणि ते खूप मला आवडतं. खूप देवधर्म करता वाटतं. मग करायला नको? अहो देवावरती धर्मावरती श्रद्धा असलीच पाहिजे आपली. हो, मग पण सर मला घाई आहे हो. पण मी देवीच्या पाया नको पडू? नंतर पडा की. बरं बरं. अहो देव म्हणत असला तरी पुरे, सगळी संकट टळतात. असा देव मनात ठेवला की संकट येत नाही. हो नाही येत, अनुभव आहे माझा. हा नाही तुम्ही हसा, पण मी हसणार नाही कारण माझी श्रद्धा आहे देवावरती. बरं का मॅडम, माझ्या कॉलेजचं तिथं वळायचं मला. ते ठिकाण आता जवळ आलंय. तिथे मी गाडी थांबवतो आणि मग तिथून तुम्ही तुमची काहीतरी व्यवस्था करा. मॅडम मी थांबतो बरं का आता. गाडी साईडला घेतो, तुम्ही सावकाशपणे उतरा. मॅडम तुम्ही इथं उतरा, मला इकडे वळायचं. माझं कॉलेज इकडे आहे आणि मला वेळ होतोय हो. चला ना सर थोडंसं पुढं. नाही मला नाही येता यायचं. तुम्ही इथं उतरा. अहो मला वेळ होतोय. इथून तुम्हाला काही पण मिळेल. जास्तीचं पेट्रोल लागेल थोडंसं तुम्हाला, एवढंच. मला इकडे वळायचं मॅडम, तुम्ही उतरा इथे. मला इथून माझं कॉलेज जवळ आहे. अहो पैसे देते ना मी. नाही नको, पैसेवर नकोत मला. तर ठीक आहे, तुमच्याकडे किती पैसे? कशाला? तुमचे पैसे द्यायचेत ना मला. तुम्ही इथपर्यंत आणले ना मला. त्याचे कसले पैसे आले हो? मी काही सीट वगैरे वाहत नाही. अहो तुम्ही दिसलात, वरती पाऊस भरून आलेला होता म्हणून मी थांबलो. हो पण तरी किती आहेत पैसे तुमच्याकडं? कशाला? सांगा की. हे बघा 1000 रुपये आहेत माझ्याकडे. 500-500च्या 2 नोट आहेत. मला द्या. कशाला? माझ्याकडं 200च्या आहेत, मी तुम्हाला देते. तुम्ही मला 500च्या द्या. पण मला नको आहेत ना पैसे, सुट्टे पण नकोत मला. मला काही कुठं कॉलेजमध्ये कोणाला पैसे द्यायचे नाहीत मला. हो पण सर मला लागतात. मला सुट्टे नको आहेत, मला बंदे पाहिजेत. तुम्ही 200च्या 5 नोटा द्या मला आणि उतरा. अहो द्या की तुम्ही. आधी तुम्ही द्या. भरोसा नाही का माझा? अहो तसं नाही, पण तुम्ही द्या की. तुम्ही इज्जत काढताय का माझी? अरे म्हणजे
अहो तुम्ही हात केला म्हणून थांबलो मी. त्यात माझी चूक आहे का? मला काय माहित. मी केलेल्या उपकाराची ही भाषा करता तुम्ही? उपकार थांबा, तुम्हाला दाखवतेच. पोलिसांना फोन करते. आणि काय सांगणार फोन करू? सीट वाहता तुम्हाला दंड करायला सांगते मी. सांगा, करा फोन पोलिसांना. अहो जाम फाट्यावर या, मला कोणत्या तरी सरांनी गाडीत बसवलंय आणि ते माझे आबरू घेतात. त्यांना आपल्याला दाखवायचंच आहे. तुम्ही सगळेजण या. मीही फोन करतो आता. तुम्ही कुणाला फोन करता? तुम्ही कुणाला फोन केला? माझ्या कॉलेजवर 4 बाउन्सर आहेत, त्यांना फोन केला मी. ते काय करतात? काही नाही करत, काही नाही. पण कॉलेजमध्ये जे मुलं दंगामस्ती करतात, काही लफडे करतात ना, त्यांना धरून शोभतात. त्यांना बोलवलं मी. मग बोलवा की. काय सांगितलं त्यांना? मी दुसरी गाडी घेऊन त्यांना इकडे बोलवलं आहे माझ्याकडे. ते जातील मागे. ही गाडी ही गाडी तुमच्याकडे राहू द्या ना. तुम्हाला मी चावी पण देतो. मी माझं कॉलेजचं काम करून येतो. तो पण तुमचे कोण येणारे ते येतील. तो पण मी पण येतो. बघू मग काय करायचं ते. अहो बघू की. पैसे द्या आता, नाहीतर मीच येते तुमच्या कॉलेजवर. इज्जतच घालवते तुमची. म्हणजे तुम्ही पैसे उकळा करता, हे धंदे करता सगळे? काही समजा, तुमची नालस्तीच करते आता. करा. पण लक्षात घ्या मॅडम, माझ्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही हात केल्यापासून तर आत्तापर्यंत काय काय झालं ते सगळं रेकॉर्ड झालेलं आहे. आणि मी काय केलं, काय बोललो, हे रेकॉर्ड झालेलं आहे. मग काय कराल त्याचं? पोलिसांना सांगेल. इतकं तुमच्या न्यायाधीशांना पण सांगेल मी हे सगळं दाखवीन. कारण CCTV कॅमेरा खोटं बोलत नसतो आणि खोटं दाखवत पण नसतो. बरं. तुम्ही कॅमेरा दिसतं की काय बरं? बघा, हा बघा कॅमेरा. हा GPS वर लावलेला कॅमेरा आहे मी. आणि तुम्ही हात केल्यापासून तर मी थांबेपर्यंत जे जे काही गाडीमध्ये घडलं ते सगळ्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेलं आहे. जा तुम्हाला कुठं जायचं ते. सर सॉरी सर. म्हणजे तुम्ही कोर्टात नाही, ते खरं आहे ना? सर सॉरी सर. ठीक आहे, या उतरून आता. कुठून झक मारली आणि त्या बाईला मी लिफ्ट दिली. लिफ्ट देणं हे काही चुकीचं नाही आहे. पण असे प्रसंग घडत असतील तर मात्र रस्त्यावरती कोणी मरून पडत असेल तरी लिफ्ट द्यायला थांबवणार नाही. सर्रास चालू आहे आणि यांची लागेबांधे बा थेट वरपर्यंत असतात. पण बिचारा मध्यमवर्गीय माणूस केवळ माणूसतेपोटी या सगळ्याला बळी पडतो.